आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विक्रांत अजून कसा नाही आला, त्याचा फोन पण नाही आला. महेशराव, किती वेळ झाला विक्रांत आला नाही हो. फोन पण नाही आला त्याचा. तुम्हीच जरा फोन करून बघा ना. हो, अरे विक्रांतचाच फोन आहे. हा बोल विक्रांत, गिरिजा कशी आहे? हा बाबा, गिरिजा बरी आहे आता. गिरिजा बरी आहे. अरे वळला तवा पावलास रे बाबा. बरं काय झालं होतं? अहो, गिरिजाच्या गाडी समोर एक मुलगा आला आणि ऍक्सिडेंट झाला. तो मुलगा बरा आहे ना? आहे आता बरा आहे. काळजी करण्यासारखं काही नाहीये. बायला घेऊन घरी कधी येणार विचारा ना त्याला. बाबा ऐका ना, हे बघा अजून त्याचे रिलेटिव्ह आले नाही आहेत. रिलेटिव्ह आले की आम्ही येऊ लगेच. हा ठीक आहे. बरं काय लागलं तर कळव मला, आम्ही थांबलो इथेच. बाबा तुम्ही नका थांबू तिकडे, तुम्ही आता घरी जा. आपण लग्नाची बोलणी नंतर करूया. बरं मी येतो हॉस्पिटलमध्ये. नाही नको बाबा, कशाला, आम्ही आहोत ना इथे. काळजी नका करू तुम्ही आईला घेऊन घरी जा. आणि हा गिरिजाच्या घरच्यांना सांगा काळजी करण्यासारखं काही नाहीये, गिरिजा बरी आहे आता. हो हो हो. काय बोलला विक्रांत? गिरिजाच्या गाडीसमोर अचानक एक मुलगा सायकलवरनं आला म्हणून ऍक्सिडेंट झाला. गिरिजाला जास्त लागलं नाहीये, ती बरी आहे. बरी आहे ना बाय? मग तिला घेऊन का नाही येते तो? त्या मुलाचे नातेवाईक आले नाहीयेत अजून, त्यामुळे त्या मुलासोबत तिथे थांबलेत. माझ्या बायच्या पाठीमागे काय लागलंय काय माहित. जरा कुठे तिच्या आयुष्यात आनंद आला ना की असं काहीतरी होतं बघा. हे बघा वासंती ताई, तुम्ही शांत व्हा बरं. हा प्लीज. कशी शांत हो? माझी बाय आता कुठे लग्नाला हो म्हणाली होती, हे असं काहीतरी झालं बघा. वासंतीताई असं का बोलताय? आपली गिरिजा सुखरूप आहे ना, अजून काय हवंय आपल्याला? पण मग आता आपण काय करायचं? म्हणजे आपण हॉस्पिटलला जायचं का? विक्रांत नको म्हणाला, त्याने आपल्याला घरी जायला सांगितलंय. मग आता लग्नाची बोलणी करू आपण नंतर. खरं तर मी इतक्या उत्साहाने आले होते ना, पण हे सगळं असं घडलं ना. काही हरकत नाही, ठीक आहे. आम्ही निघू का आता? नाही, काव्या पण एकटी आहे ना घरी. हो, येऊ आम्ही? असू दे, बसा, चला. आई नको करूस काळजी. विक्रांत आणि दादा गेलाय ना तिकडे,